नमस्कार मित्रांनो, मी भूषण महाले. मित्रांनो, एस-आय-आर फॉर्म भरण्यासाठी आपला बी-एल-ओ आपण कसा शोधावा आणि त्याचा मोबाईल नंबर कुठून मिळवावा ते फक्त 2 मिनिटात पाहूया. सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये असलेलं Google आपण ओपन करायचे आहे. यानंतर या ठिकाणी टाईप करा वोटर सर्च. पहा मित्रांनो, वोटर सर्च आपण टाईप केल्यानंतर आपल्याला सर्च करायचे आहे. यानंतर येणारी जी पहिली वेबसाईट आहे, या वेबसाईटवर आपण क्लिक करायचे आहे. या वेबसाईटवर यानंतर आपल्यासमोर असं एक पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी आपण आपला जो ई-पिक म्हणजे आपला मतदार ओळखपत्र क्रमांक या ठिकाणी आपण भरायचा आहे. ई-पिक नंबर भरल्यानंतर या ठिकाणी खाली आपण महाराष्ट्र सिलेक्ट करायचं आहे. पहा आणि वर दिसणारे अक्षरं या बॉक्समध्ये आपण टाइप करायचे आहेत. स्मॉल असेल तर स्मॉल टाइप करा मित्रांनो. कॅपिटल असेल तर कॅपिटल. यानंतर आपण सर्च या बटनावर क्लिक करणार आहेत. सर्च बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर आपली माहिती अशा प्रकारे दिसणार आहे. याला आपण डाव्या साईडला सरकवा. यानंतर आपल्याला या ठिकाणी व्ह्यू डिटेल्स असं एक ब्ल्यू रंगाचं बटन दिसणार आहे. यावर आपण क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपली माहिती आपल्याला दिसणार आहे. आपण कोणत्या यादी भागात आहोत हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. पहा, मी या ठिकाणी 179 यादी भागात आहे. यानंतर खाली गेल्यावर पूर्ण आपल्याला खाली जायचे आहे. खाली गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी आपले जे डी-ई-ओ, ई-आर-ओ आणि बी-एल-ओ साहेब आहेत, यांच्या या ठिकाणी मोबाईल नंबर दिसणार आहे. हा मोबाईल नंबर आपण बी-एल-ओला संपर्क करण्यासाठी वापरू शकतो. यानंतर हा मोबाईल नंबर या ठिकाणी आपण घ्यायचा आहे. घेतल्यानंतर आपण कॉपी करायचा आहे किंवा एका वहीवर लिहायचं आहे. यानंतर आपण आपल्या बी-एल-ओंना फोन करून आपला एस-आय-आर फॉर्म भरण्यासाठी घरी बोलवू शकतात किंवा त्यांच्याशी संपर्क करू शकतात. धन्यवाद मित्रांनो.